सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ प्रेरणा देणारे असतात। काही लोक सोशल मीडियावर त्यांची कला सादर करतात तर काही लोक त्यांचे अनुभव शेअर करतात। सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक तरुण एका आजीविषयी सांगताना दिसत आहे। या तरुणाने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलाय आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजीबाई दिसेल। तिने नऊवारी नेसलेली आहे, तिला डोक्यावर भारी पोतं उचललेलं आहे आणि तिच्या दुसऱ्या हातात सुद्धा पोते आहेत। एवढं सगळं ओझं घेऊन ती मोठ्या हिमतीने चालताना दिसते। या व्हिडिओत तुम्हाला या तरुणाचा आवाज ऐकू येईल। तो म्हणतो, आरामाने जावा। या तरुणाने कॅप्शन मध्ये या आजीविषयी सांगितलंय, परवा चहा टपरीजवळ एक आजी बाटल्या वेचताना दिसल्या। माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीजवळ बाटल्यांचा ढीगच जमा झालाय। मी त्यांना सांगितलं, ताई उगाच इकडे तिकडे फिरू नका, मीच रोज बाटल्या देतो तुम्हाला। त्या दिवशी मी बाटल्या दिल्यावर आजी म्हणाल्या, तुला पैसे घ्यायचेत का? मी सहजच उत्तर दिलं, नको आजी, तुमचा आशीर्वादच खूप आहे माझ्यासाठी। बोलता बोलता त्याचं जीवन उलगडत गेलं। आजीने सांगितलं, मुलगा कोरोनात गेला, 2 नातवंड आणि सून, ती घरकाम करते आणि मी हे सगळं करून घर चालवते। वय 70 पण अजूनही रोज सकाळी उठून कचरा वेचून जगण्याची लढाई लढणारी एक रखुमाई। रामनवमीच्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणीव झाली, असं या मुलाने व्हिडिओला कॅप्शन दिलंय। या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। एका युजरने लिहिलंय, माझी आई अशीच होती, नऊवारी नेसणारी, कधी न थकणारी, मुलांसाठी जीवाचं रान करणारी। तर एका युजरने लिहिलंय, त्या माता माऊलीचे मनापासून आशीर्वाद लागतील। तर आणखी एका युजरने लिहिलंय, आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं जास्त आनंद देतात। तर आणखी एका युजरने असं लिहिलंय, प्रत्येकाचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे। अनेक युजर्स या व्हिडिओवर हार्टचे इमोजी शेअर करत आहेत।